नमस्कार, मी संघमित्रा एल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीतच असेल की 28 जानेवारीला निवडणुकीच्या कालावधीत आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आकस्मिक विमान कोसळून मृत्यू झाला आणि त्यामुळे आपला अख्खा महाराष्ट्र 3 दिवस बंद ठेवण्यात आला होता. आणि अजित पवार यांचे चाहते, यांचे कार्यकर्ते यांना अजित पवार यांचा मृत्यू अपघात नसून घातपात आहे अशी चर्चा सुरू होती. आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणी रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. आणि या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी 54 पानांचं PPT प्रेझेंटेशन केलं होतं. त्यांची पत्रकार परिषद पूर्ण 1 तास सुरू होती. आणि या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी कशा पद्धतीने अजित पवार यांचा मृत्यू झाला किंवा त्यांचा मृत्यू हा घातपात आहे असं त्यांनी व्यक्त केलं. त्यांना अजित पवार यांचा मृत्यूनंतर काही शंका, VSR कंपनीवरती त्यांनी निर्माण केलेले प्रश्न, तसंच त्यांचं अपघात कशा पद्धतीने झालं आणि VSR कंपनीकडून एकंदरीतच कशा प्रतिक्रिया आहेत, त्यांच्याकडे कशा पद्धतीने संशय निर्माण होतो, या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केल्या आहेत. आणि एकंदरीतच त्यांचं पत्रकार परिषद ही 1 तासाचं होतं आणि त्यांनी कशा पद्धतीने मुद्दे मांडले आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला मी 15 मिनिटात सांगणार आहे. अजित पवार यांचं आकस्मिक मृत्यू झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अजित पवार यांचा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आणि असे काही मुद्दे कागदपत्रासहित त्यांनी मांडले आहेत. तर रोहित पवार यांनी आपल्या PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पहिला मुद्दा असा मांडला की अजित पवार यांचा अपघात नसून तो घातपात आहे. तर रोहित पवार यांना अजित पवार यांचा हा मृत्यू घातपात का वाटत आहे याचे मुद्दे त्यांनी मांडले आहेत. तर पहिला मुद्दा असा आहे की सर्वप्रथम रोहित पवार यांनी अजित पवार यांचं शेड्यूल का चेंज झालं हे सांगितलं आणि त्यांचं शेड्यूल कशा पद्धतीने होतं तेही सांगितलं. अपघात जरी 28 जानेवारीला झाला असला तरी त्यांचं शेड्यूल 27 जानेवारीला चेंज करण्यात आलं होतं. कारण आपलं कॅबिनेट सभा संपल्यानंतर 27 जानेवारीला संध्याकाळीच गाडीने ताफ्याहून मुंबईहून पुण्याला जाणार होते आणि ताफाही बनवण्यात आला होता. पूर्ण तयारी झाली होती, पण ऑन दी स्पॉट काही कारणांनी त्यांचा ताफा हा निघू शकला नाही. याचं कारण काय होतं तर 27 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी अनेक दिग्गज नेते, मोठे नेते भेटायला येणार होते. पण त्यांना भेटायला येण्यासाठी काही वेळ लागल्या कारणानं त्यांचं शेड्यूल जे आहे ते चेंज करण्यात आलं. त्यांना त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे त्यांना 28 जानेवारीच्या सभा किंवा पुढील शेड्यूल करण्यासाठी त्यांना ऑन दी स्पॉट विमान बुकिंग करावं लागलं. आणि विमान बुक हे 7:13 विमान बुकिंग करण्यात आलं होतं. अजित पवार यांचं 27 जानेवारीचं शेड्यूल होतं आणि 28 जानेवारीला त्यांचा अपघात झाला. तर रोहित पवार यांना असं का वाटतं की घातपात झाला आहे, तर त्याचे मुद्दे काही आहेत. अजित पवारांचा ऑन दी स्पॉट बदललेला दौरा, विमानाची वेळ बदलणं, पायलट बदलणं. दुसरा मुद्दा असा होता की केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल ATC नुसार ट्रान्सक्रिप्टमधील वेळेची विसंगती, पायलट रडार 1 मिनिट आधी बंद पडणं. चौथा, विजिबिलिटी कमी असतानाही विमान लँडिंग करणं. पाचवा, रनवे 11 वरतीच विमान लँडिंग करण्याचा आग्रह असणं. घटनेच्या काही वेळ आधी जमिनीच्या लगत विमान आणणं व शेवटच्या काही मिनिटांमध्ये पायलटचा कोणतेही संभाषण नसणं, पायलट पूर्णपणे शांत असणं. हे सर्व मुद्दे जे काही आहेत ते पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी मांडले होते आणि यामुळं हा घातपात झाला असावा असं रोहित पवार यांचं शंका आहे आणि यावर सखोल चौकशी केली जावी असं रोहित पवार यांचं मत आहे. यानंतर रोहित पवार यांनी VSR या कंपनीवरतीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जी ही कंपनी आहे त्या कंपनीमध्ये
DGCAचे अनेक कार्यकारी अधिकारी काम करत असल्याचा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. खरं तर अजित पवार यांच्या अपघातानंतर VSR कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांची प्रतिक्रिया त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये ऐकवली. त्यांचं असं मत होतं की विमान उड्डाणापूर्वी त्याचं रुटीन चेकअप करण्यात आलं होतं. विमानामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड नव्हता. विमान पूर्ण दुरुस्त आणि देखभाली करण्यात आलं होतं आणि विमानाचे पायलट जे होते तेही पूर्ण अनुभवी होते. दृश्यमानता कमी असल्या कारणानं हा अपघात झाला असं विजय कुमार सिंग कंपनीचे मालक यांची प्रतिक्रिया होती. पण त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर रोहित पवार यांनी ज्या ठिकाणी विमान कोसळलं तेथील स्थानिक लोकांच्या बाईट ही ऐकवण्यात आल्या आणि त्या बाईटमध्ये त्या नागरिकांनी सांगितलं की विमानामध्ये काहीतरी आवाज वेगळा येत होता असं स्थानिक लोकांनी बाईटमध्ये सांगितलं होतं. आणि मग यावर रोहित पवार म्हणाले की विमान दुरुस्ती होती, त्यामध्ये बिघाड नव्हता, तर स्थानिक लोकांना या विमानामध्ये वेगळ्या पद्धतीचा आवाज का येत होता हा मुद्दा उपस्थित होतो आणि यावर ही चौकशी करण्यात यावी असं रोहित पवार यांनी सांगितलं. बारामती विमानतळावरती ILS सिस्टीम नसल्या कारणानं हा अपघात झाला असावा असंही काही लोकांनी सांगितलं होतं. परंतु याच कंपनीचं लिअरजेट जे विमान आहे ते 2013मध्ये मुंबईत कोसळलं होतं आणि त्या विमानाचे तुकडे झाले होते. मुंबईमध्ये ILS सिस्टीम आहे, त्या ठिकाणी सर्व अत्याधुनिक यंत्रणा आहेत, तरीही या कंपनीचं विमान कोसळलं गेलं. त्याच वेळेस मुंबई विमानतळावरती इतरही विमाने लँडिंग होत होते, टेक ऑफ होत होते, व्यवस्थित पद्धतीने टेक ऑफ होत होते. पण VSR या कंपनीचेच विमान कसं कोसळतात, त्यांचाच अपघात कसा होतो हाही मुद्दा यावेळी रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडला होता. रोहित पवार म्हणाले की या अपघाताच्या 2 दिवस आधी हे विमान गुजरातहून आलं होतं. मुंबई ते बारामतीमधील अंतर 210 किलोमीटरचं आहे आणि हा प्रवास करण्यासाठी लगभग 27 ते 28 मिनिटाचा प्रवास आहे आणि अशी माहितीही रोहित पवार यांनी आपल्या PPT प्रेझेंटेशनमध्ये दिली होती. रोहित पवार यांनी 28 जानेवारीचं शेड्यूलही सांगितलं, कशा पद्धतीने विमानाचं लँडिंग झालं, कोणत्या सेकंदाला कोणत्या मिनिटाला विमान कोणत्या ठिकाणी होतं आणि किती मिनिटामध्ये विमानाचा अपघात झाला. तर रोहित पवार यांनी आपल्या PPT प्रेझेंटेशनच्या दरम्यान त्या दिवशीची घटना सांगितली. सकाळी 7:02 सर्वजण त्या ठिकाणी पोहोचले होते. 7:03 पायलटने बारामतीला फोन करून व्हिजिबिलिटी आहे का असं चौकशी केली. 7:10 ऑल ओके असा मेसेज फोन करून देण्यात आला. 7:13 विदीप जाधव पोहोचले. त्यानंतर 7:50 उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले. 7:56 विमान मुंबई विमानतळाच्या संपर्कात आलं. 8:10 विमान टेक ऑफ करण्यात आलं आणि 8:22 विमान हे लोणावळ्याच्या जवळ आलं होतं. 8:25 विमान पुण्याच्या जवळ आलं होतं आणि 8:30 विमान यवतच्या जवळ आलं होतं. तर 8:43 आणि 8:45 दरम्यान हा विमान अपघात झाला. 9 वाजता सर्वत्र बातमी पसरायला लागली की अजित पवार विमान अपघातामध्ये जखमी झालेत आणि त्यानंतर काहीच मिनिटांनी म्हणजेच 9:45 बातम्यांमध्ये सांगण्यात आलं की अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. सर्व घटनाक्रम रोहित पवार यांनी सांगितला. तर रोहित पवार यांनी काही ॲपचे फोटो दाखवले ज्यातून आपण विमानासंबंधी सर्व माहिती कलेक्ट करू शकतो, शोधू शकतो असंही त्यांनी काही ॲप जे काही ते सजेस्ट केलेत या घटनेचा पूर्ण शोध घेण्यासाठी उपयोगी पडतील अशा ॲप रोहित पवार यांनी या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सांगितले आहेत. तर रोहित पवार यांनी असंही सांगितलं की अपघातग्रस्त जे विमान आहे ते 16 वर्ष जुनं आहे आणि मुंबईहून सुरत आणि सुरतहून मुंबई असा प्रवास करून आलं होतं. यावेळी रोहित पवार यांनी VSR कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांची प्रतिक्रिया ऐकवली. यावेळी यांनी असं सांगितलं की विमानामध्ये कोणताही बिघाड नव्हता, विमानाची दुरुस्ती व्यवस्थित होती, त्याचं रेग्युलर शेड्यूल चेक करण्यात आलं होतं
आणि वैमानिकही अनुभवी होते असं त्यांनी सांगितलं होतं. पण स्थानिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर विजय कुमार सिंग यांचे जे दावा आहेत ते पूर्णतः खोटे असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. विमानाचं तांत्रिक बिघाड झाला असल्याचंही स्पष्ट होतं. आता विमान टेक ऑफ करण्यापूर्वी त्याचं रुटीन चेकअप करण्यात आलं होतं का? कोणी चेक केलं होतं? रुटीन चेकअप कशा पद्धतीचं असतं? असे अनेक प्रश्न यावेळी रोहित पवार यांनी मांडले. VSR कंपनीतील विमानाचा अपघात 2023 सालीही झाला होता. याचं कारण मुसळधार पाऊस आणि दृश्यमानता कमी असं सांगण्यात आलं होतं. आणि याचं अति मुसळधार पावसामुळं विमान रनवेवरून बाजूला झाल्यामुळं अपघात झाला आणि या अपघाताचं अहवालही सद्यस्थितीला अजून देण्यात आला नाही असंही रोहित पवार यांनी सांगितलं. आणि याविषयी सखोल चर्चा, संशोधन, चौकशी करण्यात यावी असं रोहित पवार यांनी सांगितलं. रोहित पवार यांनी विमानामधील स्टॉल वॉर्मिंग सिस्टीम बंद होती असाही दावा केला. ही सिस्टीम बंद असल्या कारणानं यापूर्वी काही गोष्टी घडल्या असतील त्या न कळाल्यामुळं ही घटना घडली आहे असं तज्ज्ञांचं मत आहे असं रोहित पवार यांनी सांगितलं. तसंच विमानाचे पायलट सुमित कपूर यांच्यावरही रोहित पवार यांनी काही माहिती गोळा केली आणि त्यांच्या रेग्युलरचं जे रेकॉर्ड आहे तेही त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणलं होतं. सुमित कपूर यांना विमान उड्डाण करण्यास मनाई होती कारण विमान लँडिंग करताना व्यवस्थित लँड केलं नाही अशी तक्रार दिग्गज नेते यांनी त्यांच्या विरोधात केले असल्यानं सुमित कपूर यांना विमान उडवण्यास मनाई होती. तसेच सुमित कपूर हे यापूर्वीही 2 वेळेस दारू पिलेल्या अवस्थेत आढळल्यामुळं त्यांचं विमान उडवण्यास मनाई करण्यात आली होती. तसंच अमेरिकेत ट्रेनिंग सुरू असल्या कारणानंही त्यावेळेस त्यांनी अल्कोहोल पिल्यामुळं त्यांचं ट्रेनिंग त्यांना पूर्ण करता आलं नव्हतं. असं वाईट रेकॉर्ड असणाऱ्या व्यक्तीस VSR कंपनी विमान चालवण्यास कशी काय परवानगी देऊ शकतो हा मुद्दाही रोहित पवार यांनी यावेळेस मांडला होता. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी मुख्य काही प्रश्न उपस्थित केले. त्यामधील काही प्रश्न असे होते की ऐनवेळी पायलट का बदलण्यात आला. दुसरा असा मुद्दा होता की एअरपोर्टवरील CCTV फुटेज कुठे आहे. एअरपोर्टवरील CCTV फुटेज अद्यापही मिळालेलं नाही. आणि तिसरा मुद्दा असा की विमान टेक ऑफ करण्यापूर्वी पायलटचं अल्कोहोल टेस्ट करण्यात आले होते का, त्याचं रिपोर्ट देण्यात यावे असे अनेक प्रश्न यांनी या पत्रकार परिषदेत मांडले होते. आणि रोहित पवार यांनी दावे, शंका, प्रश्न हे पूर्ण कागदपत्रासहित संपूर्ण माहिती घेतल्या असल्या कारणानं ही पत्रकार परिषद अधिक महत्त्वपूर्ण ठरत आहे. या पत्रकार परिषदेच्या शेवटी रोहित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. तो म्हणजे VSR कंपनीमध्ये DGCAचे अनेक अधिकारी काम करतात आणि या विमानांमधून पेट्रोल हे अवैधरित्या ठेवलं जातं. हे 2 गौप्यस्फोट रोहित पवार यांनी यावेळेस केलेत आणि यावरही सखोल चौकशी करण्यात यावी असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. एकंदरीत रोहित पवार यांची ही पत्रकार परिषद खूप महत्त्वाची ठरत आहे. त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत ते खरंच त्याची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे, तरच आपल्याला अजितदादा यांचा अपघात झाल्याचं मुख्य कारण कळेल. एकंदरीत ही पत्रकार परिषद खूप महत्त्वाची ठरली कारण यामध्ये रोहित पवार यांनी VSR कंपनीवरती काही शंका घेतलेत, काही दावे केले आहेत आणि काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसं एकंदरीतच अजित पवार यांच्या विमान अपघातावर रोहित पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जे मुद्दे मांडले ते खूपच गंभीर आहेत. आणि या सर्व मुद्द्यांवर, या सर्व प्रश्नांवर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.